श्रीरामपूर शहराच्या सौंदर्यात आणि नागरी सुविधांमध्ये मोठी भर टाकणाऱ्या नमो उद्यानाच्या कामाचा आज दिमाखात शुभारंभ करण्यात आला। राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 1 कोटी रुपयांच्या निधीतून हे अत्याधुनिक उद्यान उभारले जाणार आहे। शहरातील जलतरण तलावाशेजारील मोकळ्या जागेत सुरू होणाऱ्या या उद्यानाचे काम पुढील 6 महिन्यात पूर्ण करण्याचा मानस नगराध्यक्ष करण ससाणे यांनी व्यक्त केला आहे। आमदार हेमंत ओगले, माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच नगराध्यक्ष करण ससाणे, उपनगराध्यक्षा कांचन सानप, गटनेते मुझफ्फर शेख, बांधकाम समितीचे सभापती रईस जहागीरदार, आरोग्य समितीचे सभापती दीपक वमने, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मंजुश्री मुरकुटे, मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप आदींसह श्रीरामपूर नगर परिषदेचे नगरसेवक, नगरसेविका तसेच नागरिकांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला। शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या या नमो उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणी, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी छोटे ॲम्फी थिएटर, CCTV सुरक्षा यंत्रणा, स्वच्छतागृह आणि सुसज्ज आसन व्यवस्था अशा अत्याधुनिक सुविधा असणार आहेत। श्रीरामपूर शहरात बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी आणि स्थानिक नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी हे एक उत्तम ठिकाण ठरेल असा विश्वास यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे आणि तालुक्याचे आमदार हेमंत ओगले यांनी व्यक्त केला। खऱ्या अर्थाने राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये नमो उद्यान या योजनेअंतर्गत 1 कोटी रुपये श्रीरामपूर नगरपालिका प्राप्त झाले। या योजनेअंतर्गत राज्यातील सगळ्या नगरपालिकांना असे पैसे आलेले आणि जिल्ह्यातील सुद्धा सगळ्या नगरपालिकांना हे असे पैसे आलेले, परंतु आपण सगळे भाग्यवान आहोत की इथून मागच्या सगळ्या नगराध्यक्षांनी आणि नगरसेवकांनी ही जागा आपल्यासाठी खऱ्या अर्थाने घेऊन ठेवली। त्याला चांगलं वॉल कंपाऊंड आहे। इतर नगरपालिकांनी प्रॉब्लेम असा की जागा कुठं आहे उपलब्ध नसल्यामुळं अशा प्रकारचे त्यांना उद्घाटन करता येत नाही, परंतु आपण राज्यामध्ये सर्वात प्रथम आता हे उद्घाटन केलेलं आहे आणि आमची सगळ्यांची प्रयत्न आहेत की 6 महिन्यामध्ये एक चांगलं उद्यान या श्रीरामपूर शहरात असेल। त्या ठिकाणी या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांना, आपल्या सर्व माता भगिनींना फिरण्यासाठी मातीचा ट्रॅक असेल, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्या असतील, तसेच काही कार्यक्रम घ्यायचे असतील वाढदिवसाचे काही, तर त्याला छोटे ॲम्फी थिएटरसुद्धा या ठिकाणी असणार आहे। CCTVची सुद्धा व्यवस्था आहे, वॉशरूमची व्यवस्था आहे। एक चांगलं सगळ्या सुविधांनी परिपूर्ण असं उद्यान, कारण की शहरांची गरज तसं पाणी, रस्ता आहे, त्याचप्रमाणे उद्यानसुद्धा शेवटी आपल्या माता भगिनींना, ज्येष्ठ नागरिकांना, मुलांना सुद्धा शहरामध्ये या सगळ्या सुविधा असल्या पाहिजे। उद्या एखाद्या आपल्या घरामध्ये गेस्ट आले त्यांना कुठं न्यायचं हा सुद्धा आपल्या समोर प्रश्न असतो, म्हणून या सगळ्या सुविधा उपलब्ध करतोय। या राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 1 कोटी रुपयांचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि नक्कीच श्रीरामपूर शहराच्या वैभवात भर पडेल असं सुंदर उद्यान या ठिकाणी आपण निर्माण करू सर्वांच्या सहकार्याने। धन्यवाद। एक चांगला स्तुत्य उपक्रम श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष व त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेला आहे। नमो उद्यान ही एक राज्य सरकारने योजना आणलेली आणि ती पूर्ण राज्यभर राबवली जाते आणि मला वाटतं श्रीरामपूर हे पहिलं शहर आहे की ज्याचे त्या कामाची सुरुवात केलेली आहे। त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि राज्य सरकारचाही धन्यवाद देतो की त्यांनी चांगल्या पद्धतीचं 1 कोटीचा तरी निधी दिला, कारण ह्या 5-10 लाखाच्या निधीमध्ये होणार नव्हतं। एक सुंदर असं काम या निमित्ताने होतं, शहराच्या विकासामध्ये भर पडत आहे। मी करण ससाणे असतील आणि त्यांचे सर्व नगरसेवक, सर्व जे काम करतात त्यांच्याबरोबर त्यांना शुभेच्छा देईल की येणाऱ्या काळामध्ये अशी चांगली कामं करत राहावी। याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।